प्रेक्षक हो नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड हा कार्यक्रम। प्रेक्षक हो, शनिवार आणि रविवार या 2 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं शिर्डी येथे एक महाशिबिर पार पडलं। या शिबिराला बाकी सर्व नेते तर येणार होतेच, पण राज्य मंत्रिमंडळातले एक मंत्री आणि अजितदादांचे जवळचे सहकारी धनंजय मुंडे येणार की नाही या विषयावर चर्चा रंगत होत्या। मात्र धनंजय मुंडे तिथे रविवारी येऊन पोहोचले। त्यांनी जोरदार भाषणही ठोकलं आणि त्यावेळी त्यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला। तो गौप्यस्फोट असा की 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचा जो पहाटेचा शपथविधी खूप गाजला होता, त्या शपथविधीला अजितदादांनी जाऊ नये कारण त्यांच्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र रचलं जाते आहे हे सांगून अजितदादांना परावृत्त करण्याचा मी खूप प्रयत्न केला होता आणि त्यावेळी दादा ऐकले नाहीत। त्यात त्यांना तोंडघशी पडावं लागलं आणि शेवटी दादांच्या विरुद्ध षडयंत्र रचत असल्याचं स्पष्ट झालं। हे विधान त्यांनी केल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ माजणं तर साहजिक होतं। या सर्व वक्तव्याचा शेवटी रोख कोणाकडे आहे यावर तर सगळ्यांचं लक्ष वेधलं जाणारच। शेवटी हा रोख सगळा शरद पवारांकडेच होता। शरद पवार म्हणजे अजितदादांचे काका आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेले कथित जाणता राजा किंवा चाणक्य। तर हे शरद पवार त्यांनी खरोखरी आपल्या पुतण्याच्या विरोधात काही कट कारस्थान वगैरे केलं असेल का? आता हातच्या कंकणाला आरसा कशाला? दस्तूर खुद्द अजितदादांनीच एकदा एका ठिकाणी हे जाहीर केलं होतं की भाजपबरोबर जाऊन मंत्रिमंडळ बनवावं आणि शपथ घ्यावी हे मला शरद पवारांनीच सांगितलं होतं आणि मी शपथ घेतल्यानंतर ते बॅकआउट झाले आणि मला त्यांनी राजीनामा द्यायला भाग पाडलं। म्हणजेच अजित पवारांना पक्षात पुढेही जायला सांगायचं आणि नंतर मागे खेचून त्यांना व्हिलनही ठरवायचं, अशी एकूण शरद पवारांची रणनीती दिसते। काल आता त्यांनी धनंजय मुंडेंनी हे विधान केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच एक प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी तर या कटकारस्थानात जितेंद्र आव्हाड हे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप केला। तर जितेंद्र आव्हाड हे शेवटी कळसूत्री बाहुलीच, पवारसाहेब सांगणार तसे जितेंद्र आव्हाड नाचणार। त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे सूत्रधार असू शकतात, त्यात माझ्याच काय कोणाच्याही मनात काहीही शंका राहणार नाही। पण अजित पवारांविरुद्ध हे कटकारस्थान शरद पवारांनी करण्याचं शेवटी कारण काय? अहो, अजित पवार हा त्यांचा सख्खा पुतण्या आहे, मुलासारखाच। शरद पवारांना मुलगी नाही, त्यामुळे त्यांनी माफ करा, शरद पवारांना मुलगा नाही, एकच मुलगी आहे आणि त्यामुळे आपला राजकीय वारसदार म्हणून त्यांनी पहिले
अजित पवारांना साधारणतः 1989-91-91 या दरम्यान पुढे आणलं होतं. पहिल्यांदा अजित पवार हे खासदार म्हणून निवडून आले होते. नंतर ते राजीनामा देऊन आमदार केले गेले, पुन्हा खासदार केले गेले, असे वेगवेगळे प्रयोग त्यांच्यावर झाले. मात्र 1995 पासून ते राज्य विधानसभेत रेग्युलरली आमदार म्हणून राहिले आहेत. त्यानंतर जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आली तेव्हा तेव्हा राज्य मंत्रिमंडळात अजितदादा हे महत्त्वाच्या पदावरही राहिले आहेत. मात्र 2004 जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा होत्या, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद यावं आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं ही अजितदादांची इच्छा होती. त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्नही केले होते. मात्र अजितदादांना मुख्यमंत्री करायचं नाही म्हणून इतर 4 महत्त्वाची खाती पदरात पाडून घेत शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद त्यांच्या जागा कमी असतानाही देऊन टाकलं, असा आरोपही एकदा अजित पवारांनीच केला होता. माझ्या आठवणीत तरी शरद पवारांनी हा आरोप कधी खोडला नाही आहे. त्यामुळे हा खराच मानायला हवा. तर सख्या पुतण्याच्या बाबतीत शरद पवारांनी असं कटकारस्थान का करावं? आता धनंजय मुंडेंनी सांगितलं की त्यांना पक्षात बदनाम करायचं आणि बाजूला ठेवायचं ही त्यांची रणनीती होती. साधारणतः 2023 मे 2023 जेव्हा शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर जे काही सगळे नाटकं झालेत त्यावेळेसच काही गोष्टी लक्षात आल्या होत्या. आणि त्यावेळेस शरद पवारांनी आपली राजकीय वारसदार म्हणून सुप्रिया सुळेंना म्हणजेच आपल्या मुलीला पुढे आणण्याचा पूर्ण घाट घातला होता. त्यांना पक्षाचं कार्याध्यक्ष म्हणून घोषित केलं होतं. आता एक राजकीय विश्लेषक आणि राजकीय पत्रकार म्हणून माझा जो काही अनुभव आहे तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहीण भावंडांमध्ये राजकीयदृष्ट्या परिपक्व आणि एक उत्तम प्रशासक म्हणून जर बघायचं झालं तर अजितदादा हे नक्कीच उजवे आहेत. जे गट्स, जी कॅपॅसिटी, जी क्षमता अजित पवारांमध्ये आहे, प्रशासनावर त्यांची जी पकड आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांचा जो संपर्क आहे तो सुप्रिया सुळेंमध्ये ती क्षमता, तो संपर्क नाही. त्यामुळे शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून अजित पवारांचा पहिला प्रेफरन्स होता. मात्र त्यांना डावलून जेव्हा बाजूला सारण्याचा घाट घातला गेला तेव्हाच अजित पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडले. स्वतःचा वेगळा पक्ष, स्वतःचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा दावा करून शरद पवारांना त्यांनी बाजूला केलं आणि पक्ष ताब्यात घेतला. हा इतिहास महाराष्ट्रासाठी अगदी ताजा आहे. पण शरद पवारांची ही चाणक्य नीती धनंजय मुंडेंनी या निमित्ताने पुन्हा एकदा उघड केली आहे हे स्पष्ट दिसते आहे. आता शरद पवारांची ही चाणक्य नीती अशीच आहे का की एखाद्या माणसाला खूप जवळ करायचं आणि तो डोईजड होतो आहे असं दिसलं की त्याला बाजूला करायचं? तर याचं उत्तर होय असं सापडतं. आपल्याला जर आठवत असेल तर ज्या सुधाकरराव नाईकांना यांनी मुख्यमंत्री बनवलं होतं
तेच आपलं ऐकत नाही असं दिसल्यावर शरद पवारांनी त्यांना अलगद महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला करत स्वतः मुख्यमंत्री बनले आणि नंतर सुधाकरराव नाईकांना कुठेतरी राज्यपाल म्हणून पाठवून दिलं. प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीतही तेच झालं. ही काही प्रमुख नावं घेता येतील, अजूनही बरीच नावं सांगता येतील. आता नागपूरचे दत्ता मेघे हे शरद पवारांनी जेव्हा 1978 बंड केलं तेव्हा पहिले 5 जण जे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले होते त्यात दत्ता मेघे हे एक नाव होतं. आणि तेव्हापासून ते शरद पवारांचे अगदी खंदे समर्थक म्हणून उभे राहिले होते. पण याच दत्ता मेघेंना 2008 राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बाहेर पडावं लागलं. आणि मला आठवते त्यांनी ही घोषणा करण्यासाठी जी पत्रपरिषद नागपुरात घेतली होती, मेघेंच्याच घरी झाली होती, त्या पत्रपरिषदेला मी स्वतः एक राजकीय पत्रकार म्हणून उपस्थित होतो. दत्ता मेघेंना अश्रू अनावर झाले होते. इतका त्यांना मानसिक त्रास झाला होता. म्हणजे दत्ता मेघेंसारख्या खंद्या कार्यकर्त्याला अश्रू अनावर व्हावेत इतका मानसिक त्रास देऊन त्यांना पक्ष सोडावा लागला. त्याची कारणं ही दत्ता मेघेंनी जाहीररित्या नाही तरी आम्हा काही पत्रकारांना खाजगीत सांगितली होती. तेव्हा अशा प्रकारे राजकारण करायचं ही शरद पवारांची हॉबी आहे असं म्हटलं तरी चालेल. आजवर ते इतरांवर करत होते, यावेळी त्यांनी सख्या पुतण्यावर तो प्रयोग केला एवढाच. म्हणजे अकबर बिरबलाच्या माकडीणीची जशी गोष्ट आहे तसंच शरद पवारांच्या बाबतीत काहीसं असावं असं वाटते की ती माकडीण आपल्या पिलाला कशी वाचवते आणि शेवटी त्यालाच कसं पाण्यात डुबवते याचा तो किस्सा आहे. एक माकडीण आणि तिचं पिल्लू यांना एका हौदात सोडलं आणि त्यात पाणी सोडायला सुरुवात केली. जसं जसं पाणी वर चढत जात होतं तसं तसं ती माकडीण त्या पिलाला आधी पोटाशी, मग डोक्यावर, मग उभी राहून असं सगळं करत वाचवायचा प्रयत्न करत होती. एक स्टेज अशी आली की माकडीण पूर्ण बुडायला लागली. त्यावेळी तिने त्या पिलाला खाली टाकलं आणि ती त्या पिलावर चढवून ती स्वतःचा जीव वाचवायला गेली. शरद पवारांचं तसंच आहे. स्वतःचा जीव वाचवायला ते कोणाचाही बळी देऊ शकतात. हे धनंजय मुंडेंच्या परवाच्या भाषणावरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. हे बघता पवारांचं राजकारण कसं आहे याबाबत बोध आपण सर्व प्रेक्षकांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेने घ्यायचं आहे, एवढंच मला इथे सुचवावंसं वाटतं. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागतच आहे. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, नसल्यास अवश्य करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर इतरांनाही हा व्हिडिओ आणि चॅनलबद्दलची माहिती कळवा आणि त्यांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.